सुधीरदासजी देखील जोडले गेलेले आहेत। महंतजी, तुम्ही ऐकलं आता की सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि कायद्याने आम्हाला धर्मप्रसाराचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे आम्ही तो करत राहणार कुठल्याही दबावाला न जुमानता। या संदर्भात आणि या सगळ्या प्रकरणावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पीटरजींनी ज्या पद्धतीने आर्टिकल 25 चा आधार दिला, त्याच माध्यमातनं चर्च नंतर शाळा, शाळेनंतर हॉस्पिटल, हॉस्पिटल नंतर या पीटरजींसारखे हस्तक, लेखक, नन आणि प्रिस्ट अशी ही संपूर्ण रचना आहे। प्रियंकाजी, आपणास कल्पना असेल की मार्को रुबियो हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला ते स्ट्रेट वे हे कलकत्त्याला उतरले आणि कलकत्त्याला यांच्या संपूर्ण ख्रिश्चन मिशनऱ्यांची एक प्रचंड गुप्त बैठक त्या ठिकाणी झाली आणि भारत सरकार यांच्या हे जे उद्योग आहेत, धर्मांतराचे उद्योग आहेत, यांचा मूळ स्रोत आहे FCRA फायनान्स। या ठिकाणी यांचा बंद करण्यात यावा, ज्या योगे यांचे जे असे उद्योग आहेत, जे धर्मांतराचे प्रयत्न आहेत, हे जे बायबल वाटायचे उद्योग म्हणतायत, हे शाळेच्या माध्यमातून, हॉस्पिटलच्या माध्यमातून जे करतायत, त्याच्यावरती प्रतिबंध आणण्याचा कायदा आपण त्या ठिकाणी करायचा। आणि गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसचे ज्या मंडळींनी ज्या पद्धतीने या कायद्याला विरोध केला, याच्या मागे खूप मोठं षडयंत्र होतं। हा जो एक प्रकार आहे आपण या गावामध्ये पाहिला, हे हिमनगाचं टोक आहे। राजरोसपणे यांचा हा संपूर्ण उद्योग हा संपूर्ण भारतभर चालू नव्हे, जगभर चालू असतो आणि याला कुठेतरी प्रतिबंध लावण्याचा कायदा हा या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी होणार आहे। आणि हा आर्टिकल 25 चा जो विषय ज्यांनी सांगितला, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे FCRA चा विषय गेलाय। आम्ही स्वतः या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी पुढे जाऊन हा आर्टिकल 25 चा जो अधिकार दिलाय, ज्या माध्यमातून हे सगळे अश्लाघ्य प्रयत्न, धर्मांतर असो, अन्य काही असो, आपल्याला खोटं वाटेल 50,000 यांच्या अशा पद्धतीच्या रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहेत। प्रियंकाजी, शिक्षण भारतातलं जे संपूर्ण आहे, या शिक्षणाच्या 25% यांचा कब्जा आहे ख्रिश्चन मिशनरींचा। 30% भारतातील जे हेल्थ डिपार्टमेंट आहे, म्हणजे ज्याला हॉस्पिटल्स आहेत, अन्य काही गोष्टी आहे, यावरती या लोकांनी कब्जा केलाय आणि या माध्यमातून अत्यंत मोठं षडयंत्र भारतामध्ये गेले अनेक वर्ष चालवलं जातं। त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की भारत सरकारकडे वक्फ बोर्डच्या नंतर सर्वात जास्ती जागा ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे आहे आणि या जागा या भारत सरकारने, म्हणजे आपण स्वतंत्र होण्याच्या आधी या ख्रिश्चन मंडळींना दिल्या होत्या, परंतु त्यांनी अशी काही कायद्यामध्ये ढवळाढवळ त्यावेळेला करण्यात आली आणि या संपूर्ण जागा ही संपूर्ण मंडळी, म्हणजे भारत सरकार नंतर वक्फ बोर्डच्या पेक्षाही जास्ती जागा ही ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडे आहे। आणि त्या माध्यमातून मगाशी मी जसं सांगितलं की शाळा, हॉस्पिटल, नन्स यांचे प्रचारक, आणि हा जो यांनी आता सांगितला की आम्ही राजरोसपणे या ठिकाणी कायद्याचा अधिकार घेऊन मी हा धर्मप्रचार करतो, कॅथलिक, प्रोटेस्टंट आणि बरं पास्टरजी, मी तुमच्याकडे पुन्हा येते। एक सेकंद घेतो। इंडिपेंडंट चर्च म्हणून यांची एक ऑर्गनायझेशन आहे, इंडिपेंडंट चर्च। हा इंडिपेंडंट चर्च कुठेही त्या ठिकाणी अस्तित्वात दाखवत नाही, कागदपत्री कुठे नाही, परंतु जसं तुमच्या या आरोपावर मी पुन्हा येते, त्यावर आपण पास्टरजींची प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत। पण मला कायद्याची बाजू समजून घ्यायची आहे महंतजी। एकदा आपण ऍडव्होकेट